स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नम. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवस निशी, हिरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देवनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोका उपदेशिती. त्याचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवाचे शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तथाकार केल्याने काय होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यती राजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पाडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य, तरी तुम्ही व्यर्थ बसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुले स्वस्थानी. विकल्प फातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविचारे त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी कडबोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृता आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगता समस्त. म्हणते त्यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांची खदाखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृचकासे काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मपद जाणती कैसे. ब्रह्मपद तथाकार होणे हे नवे सोपे बोलणे, त्यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पलटली खोन, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळवणी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसत भाविक भक्त, सप्तम अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.